हॅलो मित्रांनो, तुमचं माझं स्वागत आहे. माझं नाव देवेश कारण तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे प्रतात नवीन बाईक घेऊन आलो आहे, जी असणारे TVSचं मॉडेल आहे. ती स्कूटी आहे. ठीक आहे, तुम्हाला दाखवतो कोणती आहे ती. ठीक आहे. आणि मध्ये काही दिवस माझे व्हिडिओ नाही आले, त्यामुळे सॉरी, कारण की स्वतः माझी तब्येत थोडी बरीच नव्हती, म्हणून मी थोडं टाकत नव्हतं. हे बघा मित्रांनो, तुमच्यासाठी परत नवीन गाडी घेऊन आलो आहे. ही आहे TVSची ज्युपिटर 125. आणि ही जी आहे याच्यामध्ये तुम्हाला वेरियंट 4 स्टील री असणारे ड्रम अलो, दुसरं असणारे डिस्क आणि असणारे स्मार्ट झोनेट. तर ही स्मार्ट झोनेट सध्या स्कूटी नाही आहे, ती जशी येईल तशी ते पण स्कूटी तुम्हाला मी रिव्ह्यू बनवून देईल. ठीक आहे. आता ही जी मॉडेल आहे ही आहे डिस्कमध्ये. याच्यामध्ये तुम्ही जर बघायला गेलो, तुम्ही आधीच्या ज्युपिटरमध्ये आणि आताच्या ज्युपिटरमध्ये फारसा काय फरक नाही आहे. आधीच्या ज्युपिटरमध्ये आणि याच्यामध्ये तुम्हाला फक्त फीचरचा फक्त फरक असणार आहे. थोडीशी डिझाईन तुम्हाला थोडीशी याच्यामध्ये वेगळी दिली असणार आहे. म्हणजे हेडलाईटमध्ये पण तुम्हाला थोडासा फरक असेल. आणि इथं बघा, या गाडीमध्ये तुम्हाला क्रोमचं फिनिश बघा भरपूर ठिकाणी तुम्हाला भेटेल. फक्त ज्युपिटरचे जे आधीचे जी मॉडेल होते त्याच्यामध्ये तुम्हाला क्रोमचं डिझाईन बिलकुल नव्हती त्याच्यामध्ये आधीच्या मॉडेलमध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिस्क आणि ड्रम दोघंही होते यामध्ये दिलेले. फक्त स्मार्ट झोनेट जी आहे एक्स्ट्रा जी वेरियंट आहे याच्यामध्ये ते म्हणजे होतं, पण ते तेवढ्या याच्यामध्ये नव्हतं. म्हणजे काय त्याला एक पॉवरमध्ये थोडीशी तुम्हाला थोडी ते डिफरंट भेटेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला डिझाईनमध्ये बघू शकतात. 125ची ही मॉडेल आणि आधी ही होती ज्युपिटर, त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर फरक भेटेल डिझाईनमध्ये पण आणि फीचर्समध्ये पण यामध्ये. ठीक आहे. फ्रंट किंवा साईड किंवा पाठीमध्ये बॅक साईड तुम्हाला पूर्णपणे चेंज असणार याच्यामध्ये दिलेली डिझाईनमध्ये. हेडलाईट आणि टेललाईटमध्ये पण तुम्हाला सगळं चेंज दिलेलं असणार याच्यामध्ये या बाईक स्कूटीमध्ये. आज मी तुम्हाला या स्कूटीचा पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, फीचर काय असतील, नंतर मग कलर कोणते कोणते भेटतील, नंतर मग स्पेसिफिकेशन पूर्णपणे याच्यावर तुम्हाला रिव्ह्यू देणार आहे. आज तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. आणि पहिल्यांदा तुम्हाला बाईक स्कूटीबद्दल थोडासा सांगून देतो. ही आहे 124.8 सीसी तुम्हाला ही स्कूटी भेटेल. याच्यामध्ये तुम्हाला कलर पण तुम्हाला सांगतो असणार आहे एलिगंट रेड आणि दुसरं असणार आहे मॅट कॉपर ब्रॉन्झ. स्मार्ट झोनमध्ये तुम्हाला 2 कलर ते असतील. आणि डिस्कमध्ये तुम्हाला असणार हा असेल डाऊन ऑरेंज, एंडेड ब्ल्यू, टायटेनियम ग्रे आणि व्हाईट कलरमध्ये तुम्हाला ही स्कूटी अवेलेबल असणार आहे. आणि सेमच तुम्हाला जर ड्रम अवेलेबल पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलर वेगवेगळे असतील दिलेले. याच्यामध्ये तुम्हाला कलर असणार आहे एंडी ब्ल्यू, नंतर टायटेनियम ग्रे आणि प्रिस्टीन व्हाईट. या 3 कलर ऑप्शनमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. म्हणजे वेरियंट आहे, वेरियंटला तुम्हाला कलर वेगवेगळे असणार दिलेले. हा जो कलर आहे हा तुम्हाला असणार आहे डाऊन ऑरेंज. यामध्ये पण तुम्हाला आता E20 तुम्हाला आता फ्यूल पण भेटू लागलेलं आहे या स्कूटीमध्ये पण. याच्या आधी पण मी बनवलेलं आहे बाकीच्या स्कूटींचे हे रिव्ह्यू. तुम्हाला ते पण पाहिजे असेल तर तुम्ही ते पण बघू शकता. ठीक आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊ शकता. सबस्क्राईब करा तर विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्टार्ट करतो स्कूटीच्या फ्रंटपासून. फ्रंटला बघितलं तर तुम्हाला हेडलाईट बघा तुम्हाला असंच नाही दिलेला. हा पूर्णपणे हा तुम्हाला असणार आहे LED दिलेला. वरती लोबिंग असेल, खाली तुम्हाला हायविंग दिलेलं असणार आहे. वरती वायझर तुम्हाला पूर्णपणे ब्लॅकमध्ये दिलेलं असणार या ठिकाणी. हे दोघंही मिरर असं तुम्हाला दिलेले या ठिकाणी. आणि सेंटरला तुम्हाला क्रोममध्ये तुम्हाला इथंही ब्रँडिंग दिलेली असणार TVSची. खाली नंबर प्लेटसाठी तुम्हाला जागा दिलेली असेल. आणि इकडचा हा पार्ट तो तुम्हाला असणार, तुम्हाला तो अर्धा थोडासा क्रोममध्ये तुम्हाला दिलेला असणार आहे. आणि आपले टर्न इंडिकेटर लाईट आणि DRL हे तुम्हाला तिथं तुम्हाला DRL म्हणून जातील LED. आणि हे टर्न इंडिकेटर तुम्हाला असणार आहे ह्याला दिलेली या ठिकाणी. सेमच तुम्हाला इथं बघा, इथं तुम्हाला क्रोम गाडीमध्ये इथे डिझाईन दिलेलं असणार या ठिकाणी. आणि पुढचं मडकं तुम्हाला असणार आहे हे तुमचं मेटलमध्ये तुमचं पुढचं मडकं असणार आहे. आणि ही पुढे तुम्हाला थोडीशी सेफ्टीसाठी दिलेली आहे, म्हणजे टच नको व्हायला म्हणून. आणि ही स्कूटी तुम्हाला असणार आहे डिस्कमध्ये. ठीक आहे. ही तुम्हाला फ्रंटला डिस्क असेल आणि रेअरला असणार तुम्हाला ड्रम ब्रेक या ठिकाणी. आणि इथं हे तुम्हाला हे दिलेलं आहे व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी. आणि तुम्हाला टायरची पण साईज दाखवून देतो किती असणार आहे ती. टायरची साईज तुम्हाला असणार आहे ही 90 किती 12 इंची असणार आहे. फ्रंटला तुम्हाला 12 इंची असेल आणि रेअरला तुम्हाला पण 12 इंचपर्यंत असेल तुम्हाला ऑलवेज. आणि ही डिस्क तुमची अशी असणार दिलेली. दोघांमध्ये ते रिफ्लेक्टर दिलेलं असेल या ठिकाणी. आणि हे तुमचं फायबरमध्ये दिलेलं असणार आहे. इथं मेटल असेल, इथं फायबरमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे मडकं या ठिकाणी. फ्रंटच्या डिस्कची साईज तुम्हाला असणार आहे 220 mm पर्यंत. आणि टायर पण तुम्हाला TVSचीच भेटते तुम्हाला याच्यामध्ये टायर्स या स्कूटीमध्ये. आता मी तुम्हाला साईड प्रोफाईल दाखवतो. साईड प्रोफाईलमध्ये पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे तुम्हाला हा असा असणार दिलेला. फ्यूल कॅप तुम्हाला इथं दिलेली असेल या ठिकाणी. ठीक आहे. हे तुम्हाला दाखवलंच तुम्हाला या ठिकाणी बघा TVS तुम्हाला लोगो ही पण दिलेलं असणार लोगो. आणि खाली तुम्हाला असणार E20. यानंतर तुम्ही साधं पण फ्यूल भरू शकतात. आणि E20चे जे पण फ्यूल असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. याला फक्त पुश करून आपण ते ओपन करू शकतो. याचं आपलं ओपनर आपलं हे कॅप याची. आणि इकडे बघा फ्रंटला तुमचा हा हँडल तुम्हाला असं असणार दिलं या स्कूटीचं. हे तुमचं आहे तुमचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर या गाडीचं. तुम्हाला मी चालू पण करून दाखवतो. चावी दाखवून देतो तुम्हाला पहिल्यांदा. हे बघा चावी तुमची अशी असणार आहे या स्कूटीची. ठीक आहे. इथं पण लावूया.
आणि तुम्हाला असणार थोडंसं स्टोरेज मोबाईल ठेवण्यासाठी या ठिकाणी. ठीक आहे, ते बघा तुमचं हे इन्स्ट्रुमेंट कसं तुमचं असं असणार आहे. इकडे तुम्हाला इंजिन लाईट असेल, हे TVSचं तुम्हाला हे आपलं हॉर्सचं लोगो आहे. लो आपलं फ्यूल इंडिकेटर लाईट असेल, इकोचं तुम्हाला इथे दिलेलं असेल. ठीक आहे, इको प्रमोशन आलं आहे. इथं तुम्हाला टायमिंग दिलेलं असेल, आपलं फ्यूल इकॉनॉमी दिलेली असेल इकडे साईडला किती किलोमीटर झाली ते इथं आपण हे करू शकतो. इकडे झालं तुमचं हे स्पीडोमीटर दिलेलं असेल या ठिकाणी आणि इथं आपण सेट करू शकतो या ठिकाणी. हे बघा ट्रिप A, ट्रिप B, रेंज किती आहे, किती किलोमीटर झालेली, ॲव्हरेज किती देते हे तुम्हाला सगळं याच्यामध्ये दिसून राहील. ट्रिप F पॉईंटमध्ये दिलेलं असणार आहे एक्स्ट्रा. ठीक आहे, किती रेंज आहे ते पण तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. ठीक आहे, आणि याच्यामध्ये हे पण एक आहे की तुम्हाला जसं तुम्ही 40च्या किंवा 50च्या स्पीडच्या वरती चालले जाल, आपण फ्यूल जी असतं आपलं फ्यूल आपल्याला जे आपलं हे असं मायलेज तो तुम्हाला इकोमध्ये भेटेल. ठीक आहे, म्हणजे जे तुम्ही 40-50च्या जरी स्पीडला झालं ना तर मग तुम्हाला परफॉर्मन्स पण चांगली भेटेल, म्हणजे मायलेज तुम्हाला चांगला करता येईल या गाडीचा. जसं तुम्ही 50च्या वरती घेताल तर तुमचं जो पण असेल फ्यूल तुमचं कंजक्शन तुम्हाला जास्त होत राहील याच्यामध्ये. आणि इकडे पण बघू शकता तुम्हाला इथं बघा, इथं हा पूर्ण पार्टी तुमची ही क्रोममध्ये दिलेली असणार या इकडे या फ्रंटपासून इथपर्यंत. हा वायझर आहे, दोघे तुमचे मिरर असतील इकडे साईडला. हे आपले सेल्फ स्टार्टर बटन दिले, सॉरी स्विच दिलेलं असणार या ठिकाणी. सेल्फ स्टार्टर तुम्हाला इथं दिलं असणार आहे या ठिकाणी. हेडलाईटचं असणार आहे अप्पर डिपर, टर्न इंडिकेटर आणि हॉर्न तुम्हाला स्ट्रॉंग याच्यामध्ये दिलेला. हे असणार आपले टर्न इंडिकेटर्स. ठीक आहे, सेमच तुमचे अप्पर डिपर असतील. हेडलाईट हे तुमचं जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे असणार कन्सोल तुम्हाला ते सेमी डिजिटलमध्ये दिलेलं असणार आहे. ठीक आहे, आणि ओडोमीटर तुम्हाला असणार आहे डीजेमध्ये. स्पीडोमीटर पण तुम्हाला असणार आहे दिलेलं सेमी डिजिटलमध्ये दिलेलं असेल. हॅझार्ड वॉर्निंग लॅम्प इंडिकेटर लाईट दिलेली असणार आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये दिलं असणार आहे डिस्टन्स टू एम्प्टी इंडिकेटर, स्टँड अलार्म दिलेलं असणार आहे. ट्रिप मीटर तुम्हाला असणार आहे डिजिटलमध्ये. लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिलेली असेल, लो बॅटरी इंडिकेटर लाईट दिलेली असेल, क्लॉक दिलेली असणार आहे. सर्व्हिस रिमाइंडर इंडिकेटर लाईट दिलेली असेल. याच्यामध्ये तुम्हाला फक्त इलेक्ट्रिक स्टार्ट असेल आणि किक स्टार्ट दोघेच दिलेली आहे. आणि ॲडिशनल तुम्हाला फीचर असं होता फ्रंटला तुम्हाला आता एक्सटर्नल फ्यूल फिल बिगेस्ट युटिलिटी बॉक्स दिलेलं असणार आहे, ॲडिशनल फीचर्स. आणि हे बघा तुमचं हे पुढचं जे असणार आहे इकडे बघा, तुम्हाला हे इथं हुक दिलेलं असेल टो करण्यासाठी. आणि या ठिकाणी तुम्हाला असणार आहे हे बघा, या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असणार आहे आपलं USB पोर्ट दिलेलं असेल. हा या ठिकाणी मोबाईल चार्ज करण्यासाठी. फ्रंटला तुम्हाला तसं दिलेलं असणार आहे. हा पूर्णपणे तुमचा फायबरचा पार्ट असणार आहे. हा पण तुम्हाला फायबरमध्ये दिलेलं असणार या ठिकाणी. आणि तुमचं खालचं हे तुम्हाला इथं हे भेटून जाईल, कारण त्याला आपलं मॅट भेटून जाईल हे यासाठी. ठीक आहे, फाय ठेवण्यासाठी हे तुमची डिझायनची असणार दिलेली या ठिकाणी. आणि बॅटरी तुमची याच्या आतमध्ये दिलेली असणार. इथं हे दिसले काय झालं जुपिटर तुम्हाला नाव दिसलं या ठिकाणी. ठीक आहे, आणि इकडच्या साईडला तुम्हाला बघा इथं तुम्हाला साईड स्टँड पण दिलेलं असणार आहे या स्कूटीमध्ये. आणि साईड स्टँड तुम्हाला हे कट ऑफ असणार आहे इंजिन. सेंटर स्टँड दिलेलं असणार आहे. हे आपलं रिअर फुटरेस इथं पण तुम्हाला क्रोममध्ये तुम्हाला ही पट्टी दिलेली असणार या ठिकाणी. आणि ज्युपिटरची ब्रँडिंग तुम्हाला इथं दिलेली असणार 125. ठीक आहे, ही पण तुम्हाला क्रोममध्ये दिलेली असेल. ग्रॅब हँडल तुम्हाला असणार आहे बॉडी कलरमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, सीट तुमची अशी असेल दिलेली. हे बघा सीट पण तुम्हाला आता हे बघा जेवढं तुमचं लिटरमध्ये तुम्हाला इथं स्टोरेज भेटून या ठिकाणी. ही जी तुमची बूटची तुमची स्पेस आहे ती तुम्हाला 33 लिटरमध्ये भेटेल. आणि फ्रंटला एक मिनटं, फ्रंटला ही जी आहे तुम्हाला स्टोरेज ती तुम्हाला 2 लिटरपर्यंत भेटेल स्टोरेज. ठीक आहे, इथं फर्स्ट एड किट भेटेल या ठिकाणी. ठीक आहे, आणि ही तुमची टूल किट दिलेली असणार आहे, बाकी काही नाही. जे मिरर होतं ते मिरर तर इथं लावलेलेच. आणि इकडच्या ह्याने बघितलं तर तुम्हाला इथं ह्याच्यात तुमचं हे इंजिन तुम्हाला इथं असणार आहे आतमध्ये. आणि पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला सांगतो किती असणार ती. पाठीमागच्या टायरची साईज तुम्हाला असणार आहे 90-90. हे आहे तुमचे 12 इंचमध्ये तुमचे ऑलवेजमध्ये दिलेले असणार आहे. पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक असं दिलेलं. आणि ड्रम ब्रेकची साईज तुम्हाला असणार 130 mm पर्यंत. आता तुम्हाला मी रिअल प्रोफाईल दाखवतो गाडीची. तुम्ही बघू शकता रिअल प्रोफाईलमध्ये तुम्हाला इथं बघा या ठिकाणी तुम्हाला वरती हे आय थिंक रिफ्लेक्टर दिलेलं असणार या ठिकाणी. इथे तुम्हाला TVSची तुम्हाला ब्रँडिंग दिसेल क्रोममध्ये. इथं मला एअर सर्क्युलेशन जागा दिली असणार आहे. टेल लाईट तुम्हाला असणार आहे LED मध्ये दिलेली बघा. इथे तुम्हाला हे CDR दिलेली असणार आहे. आणि हे पण तुम्हाला ते दिलं असणार आहे. टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला असणार आहे हेल्थमध्ये दिलेली असते या ठिकाणी. इथं तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेलं असेल आतमध्ये. वरती तुम्हाला लाईट दिलेली असणार आहे. नंबर प्लेट जागा दिली असणार आहे. हे पुढचं मॉडल तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेलं. ठीक आहे, चाळीसला सेमच तुम्हाला एका चाळीला पण सेमच असणार दिलेलं. ज्युपिटर 125ची तुम्हाला इथं ब्रँडिंग दिलेली असणार आहे क्रोममध्ये. इथं पण तुमचं हे पण तुमचं मडगं जे असणार आहे आपलं 10,500वरती ते पण तुम्हाला असणार आहे मॅडममध्ये दिलेलं. हे आहे रिअर फुटरेस. आणि इथं पण तुम्हाला ही
पट्टी दिलेली असणार आहे क्रोम गार्निशमध्ये या ठिकाणी. स्कूटीची जी तुम्हाला टाईप तुम्हाला सिंगल सिलेंडरमध्ये असणार, 4 स्ट्रोक असणारी इंजिन, एअर कूलर असेल ते पण 124.86चं इंजिन दिलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॉवर जी भेटते तुम्हाला 6 BHP भेटते, ती 6,500 चालते आणि 10.5 NMचा टॉर्क भेटतो जो 4,500 RPM चालला होतो. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटतो 53.5 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटेल 55.5 mm पर्यंत. याच्यामध्ये तुम्हाला 12 वॉटची तुम्हाला बॅटरी दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला गाडीची डायमेन्शन तुम्हाला लेंथ असणार तुम्हाला 1852 mm पर्यंत, वीट दिलेली असणार आहे तुम्हाला 619 mm पर्यंत, हाईट दिलेली असणार आहे 1168 mm पर्यंत, व्हील बेस असणार आहे 1275 mm पर्यंत आणि ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे 163 mm पर्यंत दिलेली असणार आहे. सीट हाईट सीटची तुम्हाला ही दिली असणार आहे लेंथ 790 mm पर्यंत आणि कव वेट तुम्हाला दिलेलं असणार आहे 108 kg पर्यंत. आणि याच्यात तुम्हाला फ्यूल जी असणार ती तुम्हाला 5.1 लिटरपर्यंत भेटेल आणि टेलिस्कोपिकमध्ये तुमची सस्पेन्शन दिलेलं असणार आहे. आणि पाठीमागे असणार तुम्हाला मोनो ट्यूबमध्ये मला पाठीमागे सस्पेन्शन दिलं असणार आहे. फिल्ड शॉक ऑब्सर 3 स्टेप ॲडजस्टेबल असणार आहे. आता मी सध्या तुम्हाला गाडी स्टार्ट करून दाखवतो. बघा मित्रांनो, त्याच्यावर तुम्हाला साईडला बघा आवाज येतो. सध्या गाडी शोरूमच्या आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला तसं तुम्हाला फक्त आवाज ऐकून दिला नाही, फक्त दाखवून दिला साऊंड कसा आहे तुम्हाला या स्कूटीचा. या गाडीची तुम्हाला मायलेज जी असणार तुम्हाला 50 km/L भेटेल आणि मायलेज रेंज जी आहे आपण तुमच्यावरती आहे की तुम्ही कोणत्या प्रकारे तुम्ही काढू शकता. याच्यामध्ये तुम्हाला इको मोड पण दिलेला आहे, पण इको मोड फक्त तुम्हाला 40 to 50च्या याच्यामध्ये तुम्हाला रेंजमध्ये तुम्हाला चांगली मायलेज भेटेल. आणि तुम्ही जसं 50च्या वरती तुम्हाला तुम्ही क्रॉस केलं तर तुमची जी मायलेज असेल तुमची ती थोडीशी डाऊन होऊन जाईल याच्यामध्ये. आणि याची जी रायडिंग रेंज जी तुम्हाला भेटेल ती 239.7 km दिली असणार आहे. टॉप स्पीड असणार आहे 95 km/hचा आणि CVTमध्ये भेटेल तुम्हाला ट्रान्समिशन स्कूटीमध्ये. एअर कूल्ड असणार आहे आणि 1.3 लिटरपर्यंत तुमची याची फ्यूलची कॅपॅसिटी दिलेली असणार आहे, रिझर्व कॅपॅसिटी. आणि याच्यामध्ये तुम्हाला जी ब्रेकिंग सिस्टीम जी दिलेली असणार ती SBTमध्ये दिलेली असणार आहे. आणि 5 वर्षांची तुम्हाला वॉरंटी असणार आहे, मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी, स्टँडर्ड वॉरंटी जी असते. आणि एका असणार आहे किलोमीटरची वॉरंटी, ती असणार आहे 50,000 किलोमीटरपर्यंत. मित्रांनो तुम्हाला इथे DRL दिलेली असेल, ही अशी पेटत राहिली या ठिकाणी. ठीक आहे, फक्त मी गाडीची चाबी ऑन केलेली आहे तर तुमची हे DRL इथं ऑन राहतील या ठिकाणी. आणि जेव्हा आपण गाडी स्टार्ट करू तेव्हा हेडलाईट पण तुमचा ऑन होऊन जाईल. आता मी सध्या बंद करतो, बॅटरी नको डाऊन व्हायला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये पण मी याच्या आधी पण TVS जी पण आहे आपली ज्युपिटरची, त्याच्या आधीचे पण जे पण मॉडल होते सगळे आपलं ZX किंवा VS, त्याचे पण मी रिव्ह्यू बनवलेले आहेत. तुम्हाला त्या पण स्कूटीचे बघायचे असेल व्हिडिओ तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन सबस्क्राईब करून बघू शकता. तुम्हाला या स्कूटीचा व्हिडिओ कसा वाटतो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेलची जी घंटी आहे ती दाबायला विसरू नका. याच्यामध्ये मी पण नवीन जे पण व्हिडिओ बनत राहील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. आणि तुम्हाला जर ही स्कूटी परचेस करायची असेल तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला असणार आहे. तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. हा जो शोरूम आहे तुम्हाला असणार आहे डोंबिवलीमध्ये, मेन म्हणजे आहे आपली महाराष्ट्रामध्ये डोंबिवली सिटीच्या ठिकाणी तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. आणि सर्व डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला जे पण असणार आहे आपले प्राईस स्कूटीचे ते वेगवेगळे दिलेले असणार. हे या बाईकची जी ऑन रोड प्राईस आहे ती तुम्हाला 1,15,000 आहे. आणि सर्व सिटी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला जी पण प्राईस असणार ती वेगळी दिलेली असणार आहे. सबस्क्राईबचं बटन तुमच्यासाठी ठेवलेलंच आहे, तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बाजूची जी बेलची घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. चला मग अशीच एक स्कूटी घेऊन किंवा गाडी घेऊन आपण पुढच्या वेळेस भेटूया.